इथं एक्सरसाइज म्हणजे सरावासाठी प्रश्न दिलेले, तर तो एक एक प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर हा प्रश्न क्रमांक 1 आहे, नाही तर पुन्हा 1 2 3 म्हणसान. प्रश्न पहिला, 2 3 5 6 किंवा 8 ने निश्चित भाग जाणारी लहानात लहान वर्ग संख्या कोणती? तर मग आता लहानात लहान वर्ग संख्या काढायची असन तर आम्हाला काय करायचं, पहिला लसावी काढायचं आणि लसावीच्या पाड्यामध्ये लहानात लहान वर्ग संख्या आली पाहिजे. तर मग सांगा कोणत्या संख्या घ्यायच्या? 2 3 5 6 8 यांचा लसावी काढण्यासाठी उभ्या रेषा वडा. मोठ्यात मोठ्या कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3च्या पाड्याचं नाव डाव्या साईडला लिहा, कारण 3च्या पाड्यामध्ये 3 आणि 6 आहे. 3 आहे का 3 3 2 6. 2 5 8 हे 3च्या पाड्यामध्ये नाही म्हणून जसे तसे लिहिले. त्याच्यानंतर सांगा 2 2 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये? सांगा 2च्या. 2च्या पाड्याचं नाव डाव्या साईडला लिहा. सांगा बे एक बे एक जसं तसं लिहा. 5 जसं तसे लिहा 2च्या पाड्यात नाही. बे एक बे बे चोक 8. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? तर मग आता सांगा 3 2 6 6 पंच आणि 30 चोक 120. तर 120 हा लसावी आलाय. समजलं का? तर मग आता 120 ला गुणिले किती केलं म्हणजे त्या ठिकाणी उत्तर येईल. तर आता गुणिले 30 केलं समजा. हे 2 शून्य उचला जसे तसे लिहा आणि 32 किती? 36. तर 36 हे उत्तर. आता सगळ्यात महत्वाचा मामला आहे, 120च्या पाड्यामध्ये 1600 येतात का? नाही येत. त्याच्यानंतर 900 येतात का? नाही. 12चा पाडा तुम्ही म्हणून पहा 90 पर्यंत. 12च्या पाड्यामध्ये कारण 15 सख्खी 90 होतात, कारण 12 सख्खी 90 नसते होत. त्याच्यानंतर 144 वर डबल शून्य असते तर 120च्या पाड्यामध्ये असते, पण इथं एकच शून्य आहे म्हणून त्या ठिकाणी वर्ग संख्या तयार होत नाही. 144 वर्ग संख्या जरी असली पण शून्याचा वर्ग 2 शून्य वर्ग संख्या होण्यासाठी लागेल का नाही? समजलं बा? तू गंभीर राहू नको बा, लगेच मस्त बसले की ते मेंदूच्या नसा मोकळा सोड, मन शांत आणि आनंदात राहायचं. आ लक्षात? जन्माला गलथीन आलोय तर टेन्शन घ्यायचं नाही. तर लक्ष द्या. समजलं का? आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, 2 4 6 8 9 11 ने निश्चित भाग जाणारी लहानात लहान वर्ग संख्या कोणती? तर आता लहानात लहान वर्ग संख्या काढायची आम्हाला. तर प्रथम आम्हाला काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. काय काढायचं? लसावी. जांभळी उत्तर नाही. हा तूच हा लक्षात. कोणाचा लसावी काढायचा? 2 4 6 8 9 11. आता याच्यामध्ये 11 सुद्धा आलं, त्या ठिकाणी 11ची कसोटी सुद्धा या ठिकाणी लागू होते, आहे का नाही? परंतु आम्ही लसावी काढला तर मग कसोटी कोणीकडे जाते काही पता चालत नाही, हे बी लक्षात घ्यायचंय. तर मग आता याच्यामध्ये तर सांगा कोणत्या? मोठ्यात मोठ्या 3 म्हणजे 6 आणि 9च्या पाड्यामध्ये कोणाच्या पाड्यात? 3च्या पाड्यात. 3च्या सांगा. 2 जसे तसे लिहा, 4 जसे तसे लिहा, 3 2 6 8 जसे तसे लिहा, 3 3 9 11 जसे तसे लिहा. हे 3च्या पाड्यामध्ये नाही म्हणून. आता त्याच्यानंतर शेवटचे 2 अंक 2 4 2 8 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या पाड्याचं नाव डाव्या साईडने लिहा. सांगा बे एक बे बे 2 4 बे एक बे बे चोक 8 3 आणि 11 जसे तसे लिहा. आलं लक्षात? तर इथं 2च्या पाड्यामध्ये शेवटचे 2 अंक 2च्या पाड्याचं नाव एक जसं तसं लिहा. बे एक बे बे 2 4 3 आणि 11 जसे तसे लिहा. 2च्या पाड्यामध्ये नाही. मग आता शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? नाही. एकचा पाडा सोडून त्या पाड्यामध्ये नसेल तर म्हणजे एक मासा येतोच का नाही? तिला त्या दिवशी हजर नसेल कदाचित तू, त्याच्यामुळे माहित नसेल. कारण अक्कल वाटायच्या टायमाला हजर राहणं महत्वाचं आहे. अक्कल म्हणजे असं काही शिवी घेऊ नये, हा गैरसमज करून घेऊ नका. अकलीचा पत्ता नाही म्हणजे ज्ञानाचा पत्ता नाही असं त्याचा अर्थ होतो. शिक्षणाचा पत्ता नाही. अक्कल म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे काय? अक्कल. नाही तर आमच्या ग्रामीण भागामध्ये तुला अक्कल आहे का लयच मोठा अपमान होतोय, असं नको व्हायला. कारण अक्कल वाटायच्या टायमाला हजर असला त्याला समजन. तर मग आता इथं शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये नाही, लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? सांगा 3 2 6 6 2 12 12 2 24 24 किती? 72 आणि 72 गुणिले 11. मग सांगा 11 2 22 22 2 11 7 77 77 2 79
ते 79 गुणिले किती करावं लागेल? 22 करावं लागेल वर्ग संख्या येण्यासाठी. आता इलाज नाही मोठमोठ्याला दिली युपीएससीचे. माहिती नाही, प्रॅक्टिस केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या पाठे अशा अवघड गणित पाठे सुद्धा होऊन जातात. टेन्शन घेऊ नका. बरोबर. मग आता इथं हा आता 22 हे समजा, ऐका 22च लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, गोंधळ नको. याच्यासाठी शिक्षक लोक काय करतात, पोरांना समजणं असे छोटे छोटे गणित घेतात. म्हणजे आपली विपत जायला नको, विद्यार्थ्याचे विचारायचं काम नको. आणि उद्या प्रश्न असा आला, जाऊ दे आपल्या काय घेणं, तुम्हाला शिकवलं होतं, असं नको व्हायला, हे का नाही? तर मग आपल्या वर्ग संख्या मिळण्यासाठी गुणीला 22 करावं लागेल. तर कारण बाकी गुणीला तुम्ही केले समजा उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, तर वर्ग संख्या इथे याची असन, हा ऑप्शन मध्ये डायरेक्ट नाही का 792 भाग द्या, बरोबर आहे. आणि एवढं तुम्हाला माहिती आहे, याची दुप्पट केली तेव्हा जर तुम्हाला तर समजणं 792 भाग द्या. आता पहिले याच्यामध्ये दंत सांगतो भाग कसा द्यायचा. आता 22 म्हणजे काय सांगा, 20 अधिक 2. प्रथम 792 20 ला गुणूया, नंतर 2 ला गुणूया. हा शून्य उचलाचा संत लिहा. बे दोन्ही 4, बे नम 1808 हाचाला 1, बे साती 14 14 1. आता त्याच्यानंतर अधिक सांगा, गर्दा सोडायचं नाही असं लिहिल्यानंतर बे दोन्ही 4, बे नम 1808 हाचाला 1, बे साती 14 1. यांची करायची बेरीज 4 8 4 12 2 हाचाला 1, 5 1 6 8 14 4 हाचाला 1, 1 1 2 2 15 किती झाले 17, 17,424. पर्याय क्रमांक 4. 792 नाही भाग देत नाही असे गणित आम्ही प्रॅक्टिस करत असताना ऑटोमॅटिक लक्षात राहतात. आलं तुमच्या लक्षात? आता याच्या नादामध्ये लागलो तर बाकी नाही का टाइम निघून जाईल, आपले गणित होणार नाही आज. आलं लक्षात? आणि जर पुन्हा एक लक्षात ठेवायचं, आता 11ची कसोटी पाहायची, 2 आणि 7 9 झाले का नाही, 9 मधून 9 गेले 0, 11ची कसला कुठे होते का नाही, 11 दोन्ही 22 केले. आता इथं पहा 4 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 7 आणि 2 9, इथं 11ची कसं लागू होते. पण काही ठिकाणी पाहायचं 5 आणि 4 9 6 आणि 3 9 असं होतच का नाही इथं. पण आम्हाला गाव इथं गुणीला 22 करावं लागेल आणि वर्ग संख्या मिळवावंच लागेल. 17,424 आणि ते वर्ग आहे का नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्ग संख्या सोडून पहा, कारण याच्यामध्ये सध्या वेळ नाही, कारण तुम्हाला अगोदर वर्ग संख्या शिकवलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने वर्ग संख्या काढायची. हा पुढे पहा गणित, एखादंच गणित असतं असं. आता त्याच्यानंतर प्रश्न 3, 720 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारा गुणाकार पूर्ण वर्ग संख्या असेल. आता गुणावे म्हणजे त्याच्या विरुद्ध काय सांगितलं मी तुम्हाला, भागावे लक्षात ठेवायचे, भागावे हे लक्षात ठेवायचे. तर मग आता कोणत्या संख्येने भागायचे आलं, 5 न भागा, कारण एक स्थानी 0 आहे. तर मग आता 720 भागेला किती 5, 5 1 5 5 1 5, 7 मधून 5 गेला 1 राहिला, किती झाले 12, 5 2 10. थांबा 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 थांबा, हा 720 भागेला 5, 5 1 5 5 1 5 किती राहिले 2, 5 चोक इथे 2 राहिले, 5 चोक 20. तर वर्ग संख्या कोणती आली सांगा, 144. समजलं का? पुन्हा डबल सांगतो वाटल्यास प्रश्न सहित. 720 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारा गुणाकार पूर्ण वर्ग संख्या असेल. मग आता इथं 720 आपण लिहिले, आता 720 ला एक स्थानी 0 म्हणून कोणत्या संख्येने भाग देणे याच्यामध्ये 5 न. मग आता सांगा 5 1 5 5 1 5, 7 मधून 5 गेले 2 राहिले, 5 चोक 20, 22 मधून 20 गेले किती राहिले 2 आणि 5 चोक 20. तर आता भाग करायची त्याला 144, 144 ही वर्ग संख्या आली. म्हणून पर्यायामध्ये सांगा 5 नंबर आहे उत्तर, 5 न भागायचं. 5103 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारा गुणाकार पूर्ण वर्ग संख्या असेल. तर आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, काय करायचं, मग किती ना 7 न भागायचं म्हणजे 5103.
7 न भागला. मग आता इथं काय 7 1 7 किती राहिले 2. 7 2 14 6 7 न मग 63. तर उत्तर किती आलं 729. कोणाचा वर्ग आहे 27 चा वर्ग 729. मग कितीने भागावं लागेल 7 न. म्हणजे याचा अर्थ गुणावे गुणाकार केला तरी वर्ग संख्या येते, पण वर्ग संख्याच्या मोठ्यातल्या मोठ्या पाठ नसतात, पुन्हा वर्गमूळ काढायला कठीण जाते. आणि जेव्हा आम्ही गुणावेच्या विरुद्ध भागावे म्हटलं तर आम्हाला 3 वर्ग संख्या मिळतात. समजलं का? 5 अंकी सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती? आता इथं पाहिलं 4 नंबर ऑप्शन आहे ना, 9,999 नाहीच, हे सुद्धा नाही, 25 नाहीच आहे त्याच्यामध्ये. आता पुढं लगतच्या 2 गुणाकार येत नाही, त्याच्यानंतर 56. तर इथं पूर्ण वर्ग संख्या किती मोठी पाहिजे, तर 99 चा वर्ग 9 81 म्हणतो का नाही आपण. तर असं या ठिकाणी 99 चा वर्ग केला, 9 चा वर्ग 81, 9 चा वर्ग 81. कोणाचा गुणाकार 9 गुणिला 9 गुणिला 2 तिन्हीचा गुणाकार 9 9 81 81 दोन्ही 165. एक अंक सोडून द्या. 1 8 आणि 2 10 0 हाचाला 1 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 1 आणि 8 किती 9. चुकलं काय? हे 4 अंकी झालंय, आपल्याला 5 अंकी पाहिजेत. पाच अंकी वर्ग संख्याला पाहिजेत ना. हा ठीक आहे. आता हे 2 संख्या आहे समजा 99 856 केले समजा. याच्यामध्ये एकच स्थानी अशा जोड्या पाडायच्या. सांगा एकच स्थानी 4 चा वर्ग 16 6 चा वर्ग 36 आणि 998 म्हणलं कोणाचा वर्गमूळ? हा बोला कोणाचा आहे? हे नाही 30 चा वर्ग 31 चा वर्ग म्हणजे 31 चा वर्ग आणि 961 आणि 32 चा वर्ग 1024. आता 1024 यांच्या दरम्यान आहे. मग आता 961 चा वर्गमूळ 31. मग आता 998 कोणाजवळ आहे? 961 जवळ आहे का 1024 जवळ आहे? म्हणजे इथं 6 घ्यायचा, हा 316चा. पण 316 गुणिले 316 केलं तर येऊ शकतं का? म्हणजे 316चा वर्ग बरोबर आहे. म्हणजे 316चा वर्ग आहे किती 99 856. आलं लक्षात? आता पुढं 4 अंकी सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती? तर मग आता 4 अंकी काढायचं, तिथं काय केलं पहिलेच काढलं होतं आपण 998 काढलं होतं का 99 वर्ग. आता इथं 4 अंकी सर्वात बघा प्रश्न पहा, 4 अंकी सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती? मग आता सांगा 2 अंकी संख्येचा वर्ग 4 अंकी येतो, एवढं माहिती का नाही? तर मग आता इथं 99 चा वर्ग ही 99 मोठी संख्या आहे. सांगा 9 चा वर्ग 81, या 9 चा वर्ग 81, या तिन्हीचा गुणाकार 9 गुणिला 9 गुणिला 2 9 9 81 81 दोन्ही 162. एक अंक सोडून लिहायचा आहे डाव्या साईडनं. 1 8 आणि 2 10 0 हाचाला 1 6 आणि 1 7 7 आणि 1 8 आणि 8 आणि 1 9801. 2 नंबर ही सर्वात मोठी 4 अंकी वर्ग संख्या झाली. 5 अंकी सर्वात लहान विषम असलेली वर्ग संख्या कोणती? विषम विचारलंय आणि लहान म्हणून विचारलंय. तर मग आता इथं काय करायचं आहे? 4 नंबर तर तुम्हाला विषम दिसतंय. आता येतं बिलकुल नाही. आता 81 आणि 01 याच्यामध्ये पाहायचं आपल्याला. तर याच्यामध्ये जर पाहिलं 10 201 हे का लवकर समजतंय? कारण तुम्हाला माहिती 101 चा वर्ग तुम्ही काढलेला आहे. तर आता 101 चा वर्ग काढल्यानंतर तुमच्या लक्षात आलं वर्ग काढलाय. आता 101 म्हणजे काय? डायरेक्ट पण लिहू शकता 100 अधिक 1. 1 चा वर्ग 01 आणि 201 आणि त्याच्यानंतर 1 याच्यामध्ये मिळवायचा. किती झाले
102 उचलायची, इथं लिहायचे आणि हा 0 याच्यात मिळवायचा. 0 1 जर संतास लिहायचा, 102 आणि 0 102. आलं का तुमच्या लक्षात? मग लहान एकच स्थानी ही वर्ग संख्या निघाली. किती अंकी? 5 अंकी. 101 चा वर्ग. आणि डायरेक्ट लक्षात येतच 101 म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. 1 चा वर्ग 2 0 1 लिहितो आपण. त्याच्या डाव्या साईडने काय करायचं? 0 1 लिहिला असा आणि त्याच्यानंतर 1 याच्यामध्ये मिळवायचा 101 मध्ये. 101 आणि 101 102 झालं. इथं वर्ग संख्या हे ताबडतोब लक्षात येते. 1728 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. म्हणजे भागावे सांगितलं ना, गुणाकार नाही करायचा, भागावे म्हणजे भागावेच. इथं गुणावे घ्यायचं नाही कारण आपल्याला लहान वर्ग संख्या काढावं लागेल ना. तर मग आता 1728 हा कोणाचा गण आहे? अरे 12चा गण किती? मग या संख्येला 12 भागायचं. 12 का 12 12 144 म्हणजे किती? अलीकडे 144 वर्ग संख्या म्हणून 144 वर्ग संख्या आली म्हणून कितीनं भागायचं? 12 वर्ग संख्या उत्तर आलं पाहिजे. इतकं सोपं आहे. हा 1728 भागेला 12. 12 का 12 12 का 12 17 मधून 12 गेले किती राहिले? 5 आणि 12 चोक 48 किती राहिले? 4 आणि 12 चोक 48 आले की 144 12 ने भागितल्यावर तुमचे घन वर्ग पाठ आहे. आपण 5 मिनिटं घेतो म्हणून त्या ठिकाणी डायरेक्ट घेतलं होतं. आणि जेव्हा नाही समजलं तेव्हा ताबडतोब विचारायचं. हा पुढे पहा. 7203 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने भागावे म्हणजे पूर्ण घन संख्या मिळेल. ती त्यात वर्ग संख्या तिथं काय करायचं? घन संख्या केलं. घन संख्या घ्या पटकन करून पुस्तकामध्ये. म्हणजे कितीनं भागावं लागेल? 21 न भागावं लागेल. 7203 ला कितीनं भागायचं? 21 न. 21 1 21 3 63 72 मधून 63 गेले 9. सांगा 21 चोक 84 6 आणि 21 3 63 म्हणजे 343 ही काय आली? घन संख्या आहे. समजलं? पुढचं गणित पहा. 80 19 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल? गुणावेच्या विरुद्ध भागावे. अंक व्यवस्थित आहे का सांगा? 80 19. मग आता याच्यामध्ये 80 19 ला कितीने भागावं लागेल? का 11ची कसोटी लागू होते. हे पहा एका समस्थानी आणि विषम स्थानी यांची वजाबाकी. समस्थानी आणि विषम स्थानी यांच्या बेरजेची वजाबाकी 11 किंवा 0 येत असेल त्या संख्येला 11 ने निश्चित भाग जातो. म्हणजे याचा अर्थ काय सांगा? हा 9 0 9 8 आणि 1 9 9 मधून 9 गेले 0 म्हणजे 11 ने निश्चित. मग आता ते 11 ने तर निश्चित भाग जातो हे समजलं आम्हाला. पण आता त्या ठिकाणी वर्ग काय करायचं आपल्याला? पूर्ण वर्ग संख्या काढायची म्हणजे 11 ने भागायचं. म्हणजे 80 19 भागेला किती? 11. 11 का 11 साठी 77 राहिले किती? 3. 11 दोन्ही 22 31 मधून 22 गेले आणि 11 नंबर 99. मग आता 729 कोणाचा वर्ग आहे? 27 चा वर्ग आहे. म्हणून इथं वर्ग संख्या मिळाली कितीनं भागितल्यानंतर म्हणून इथं 11 उत्तर आलं. 40 50 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल? 40 50. आता गुणावे म्हणजेच काय? भागावे. त्याच्या विरोधात लक्षात घ्यायचं. तर याला काय करायचं माहिती का? 150 न नाही 450 न काय करायचं? भागायचं. ते एका शून्याला एका शून्यानं काटून टाका. आता इथं तेवढा पाडा पाठ नाही तर छोटा छोटा घास घ्यायचा. बॉक नाही घेतला तर बेलन कोण बोला आहे का नाही? तर तसं व्हायला नको म्हणून नमापाची चालतंय किंवा 5 नम 45 55 40 5 1 5 9 1 9 9 9 81 9 हा कोणाचा वर्ग आला सांगा? आलं लक्षात? म्हणून
कोणत्या संख्येनं भागायचं? 450 न भागायचं म्हणजे गुणावे. पण मोठी वर्ग संख्या येते त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी थोडा वेळ लागतो. तर काय करायचं? गुणावेच्या विरुद्ध भागावे घ्यायचं. समजलं? तू समजून राहिले बाळ? नक्की मायच्यान म्हणा. ड्रिल फाउंडेशन घ्यावं लागणार आहे. हा चला लक्ष द्या. काय झालं? थांबा थांबा 450 चालतंय. थांबा 40 भागेला किती? एका शून्य करा. 15 आहे का? 15 किती राहिले? 15 7 5 ही गणक संख्या मिळते. बरं आपल्याला काय मिळायला पाहिजेत? झालं का डाऊट क्लिअर? या गोष्टी त्याच्या मग त्या ठिकाणी 150 न भाग जात नाही. एकच स्थानी आता गणित चेंज होतंय. लक्ष द्या. स्वप्नात रंगू नको. जो स्वप्नात रंगला तो भंगला. आपल्या भीतीवर लिहून ठेवा. त्याच्यासाठी इथं मी स्वप्न पाहत बसू नका. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे गप्पा छप्पामध्ये दोस्त मित्रासोबत नाही का वेळ घालू नका. कारण तुमचे दोस्त मित्र तुम्हाला इज्जत देत नाही जास्त. तुमची मजा करतात का नाही? आणि जेव्हा आपली मजा करतात आपल्या मनाला झोंबतंय तेव्हा आपल्या अभ्यासावर परिणाम होतो. म्हणून अलिप्त राहा आणि अभ्यासावर लक्ष द्या. आणि अभ्यास करायला नोकरी लागेल त्याचे पहिले बापाचे बाप बनल्यानंतर त्या दोस्त मित्राकडे थोडस लक्ष द्या. तेव्हा तुमची इज्जत करा. प्रश्न बघा. एकच स्थानी 6 9 हे अंक असलेल्या 4 अंकी एकूण वर्ग संख्या किती? आता एकच स्थानी 6 असलेली वर्ग संख्या कोणती? 4 चा वर्ग 16 6 चा वर्ग 36 म्हणजे एका लाईन मध्ये किती दोन अंक मिळतील? 2 म्हणजे कोणाचे? 6 चे. हे 6 चे अंक मिळतील एकच स्थानची. समजलं? आता 2 नंबर. एकच स्थानी 9 असलेले वर्ग संख्या कोणती? 3 चा वर्ग 9 आणि 7 चा वर्ग 49. असे एकच स्थानी 9 एकच स्थानी 6 6 6 6 2 तुम्हाला एका लाईन मध्ये 2 2 मिळतील आणि एकच स्थानी 9 असलेले लाईन मध्ये मिळतील. मग आता त्या ठिकाणी 100 मधून किती 30 वजा केले राहिले 7 लाईनी. एकाच लाईन मध्ये किती येतात? नाही 2 येतात. एका लाईन मध्ये किती येतात? एका स्थानी असलेल्या 2 येतात. म्हणून या ठिकाणी काय करायचं? लाईनी किती आहे सांगा? आता एकच स्थानी 6 असलेले ते एक किती येतात? 2 येतात. तर लाईनने 7 म्हणजे 7 2 14. आता एकच स्थानी 9 मग आता किती येतात एका लाईन मध्ये? 2. किती लाईनी आहे? 7 7 2 14 आणि 14 14 28. एकूण 28 वर्ग संख्या येतील असा त्याचा अर्थ आहे. समजलं का? पुढचं. एकच स्थानी 1 किंवा 5 हे अंक असलेल्या 4 अंकी एकूण वर्ग संख्या किती? आता एकच स्थानी 1 असणारी आता तिच्या पुढे होते पण एक लक्ष ठेवायचं 1 3 चा वर्ग 961 ही 3 अंकीची येते. तर त्या लाईन मधला 1 वगळावा लागेल. तर आम्ही सुरुवातीला काय करू? बिंदास घेऊन टाकू त्याच्याबद्दल नाही. तर मग आता एकच स्थानी 1 असलेली वर्ग संख्या तुम्हाला माहिती आहे 1 चा वर्ग 1 9 चा वर्ग 81 1 चा वर्ग 9 चा वर्ग 81 हे झाल्या 2. समजलं? त्याच्यानंतर एकच स्थानी 5 असलेल्या वर्ग संख्या किती? 5 चा वर्ग 25 एकच स्थानी 5 फक्त याचं काय आलंय? 1च आलंय. आता याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं एकच स्थानी 1 असणाऱ्या वर्ग संख्या जर म्हणतात या ठिकाणी काय करायचं? 2 2 लाईन येतात. एका लाईन मध्ये 2 येतात तर गुणीला 7 करायचे 7 2 14. पण या ठिकाणी 1 कोणता वगळायचा? 31 चा वर्ग 961 असल्यामुळं हा किती आहे? 3 अंकी आहे. किती अंकी आहे? 3 अंकी असल्यामुळे त्याला वजा करायचं आहे. तर मग किती राहिले इथे सांगा? 13. आता त्याच्यानंतर एकच स्थानी 5 असलेली वर्ग संख्या 5 चा वर्ग 25 म्हणजे एकच झालं का नाही? आता 1 गुणीला 7 म्हणजे 7 1 7. मग आता सांगा 13 आणि 7 किती होईल? 20. ते एकूण वर्ग संख्या किती मिळतील? 20. इतकं सोपं आहे. डोंगरे लक्ष दे. इकडे लक्ष द्यायचंय. आता पुढं
एकच स्थानी 4 किंवा 5 हे अंक असलेल्या 3 अंकी एकूण वर्ग संख्या किती? आता 3 अंकी विचारले. 3 अंकी वर्ग संख्या कोणाची कुठून येईल? 1 ते 4. म्हणजे तुम्हाला 3 लाईन मध्ये 1 ते 10, पण 1 ते 10 म्हटलं फक्त 10 म्हटलं तर 3 अंकी तर 10चा वर्ग 100. म्हणजे 10च्या पुढे सुरुवात आहे का नाही? आणि त्याच्यानंतर 31चा वर्गापर्यंत आहे. तर आम्हाला 3 लाईन खास म्हणजे 2 लाईन मध्येच पाहणं. किती? 2 लाईन मध्ये पाहणं. एकच स्थानी 4 असलेली वर्ग संख्या किती? 2चा वर्ग आणि 8चा वर्ग 64 आहे. हे लक्षात घ्यायचंय. किती झालं? त्याच्यानंतर एकच स्थानी 5 असलेली वर्ग संख्या कोणता? 5चा वर्ग 25. ही निघाली 1 आणि इथं निघन 2 निघतील. समजलं केवढं? पण आता इथं पाहिलं एकच स्थानी 4 आहे, इथं 2 आहे. लाईनी किती आहे? 2च आहे. बे दोन्ही 4. आता एकच स्थानी 5 असलेलं आहे ते एक एकच आहे का नाही? आता 1 गुणीला किती होईल? 2 लाईनीमध्ये 1 एकच 5 म्हणजे काय? 2 लाईनीमध्ये 2 मिळतील. 4 आणि 2 6. मग किती वर्ग संख्या मिळतील तुम्हाला? आहे का नाही सोपं? 3 अंकी. कोणाला नाही समजलं हातवा करा. आपापल्या मायच्या करा ज्याला समजलं नाही ते. ठीक आहे, समजून सांगतोय. तर आता याची चिरफाड करून सांगतो व्यवस्थित. आता इथं पाहिलं हा आता इथं 3 अंकी म्हणलं तर आता इथं पाहायचं 31चा वर्ग किती झाला? 961. सुरुवात कुठून होते? 10चा वर्ग 100 पासून. आता लाईन म्हणलं 11 ते 20 पर्यंत. 11 ते 20 पर्यंत म्हणलं तर 4 अंक 2 वेळेस येतो. 2चा वर्ग 4, 8, 12चा वर्ग आणि 18चा वर्ग. हे 12 आणि 18 तुला समजलं? त्याच्यानंतर याला मेन 5. हा मग आता 21 ते 30, 22 आणि 28. हे झालं 21 ते 30 ही झाली एक लाईन. आणि ही 11 ते 20 ही झाली एक लाईन. आणि त्याच्यानंतर 15 आणि 25 म्हणजे किती अंक मिळतात? 2. हे किती झाले? 4. 1 2 3 4. त्याच्यानंतर 15 आणि 25 किती? 1 आणि 2 आणि 4 आणि 2 किती झाले? 6. आता कळले का? नाही कळलं तर विचारायचं. तोट्या साखं बसायचं नाही. हा पुढं. कारण मला माहिती आहे थोडस चॅप्टर नवीन नवीन समजायला अवघड जाते. पण सगळं जमलं पाहिजे आम्हाला. भले आम्हाला नाही का आम्ही खेकडे मासे पकडले समजा गावाकडं, म्हशी बैल बकऱ्या वळल्या, पण ज्या दिवशी आम्हाला कळलं की नोकरी लागायचंय, नशिबावर जो दैवावर आणि विश्वास ठेवतो, दैवावर आणि विश्वास ठेवतो त्याला नशीब प्राप्त होत नाही. काय तुम्हाला सांगतो, दैवावर विश्वास ठेवून वागू नका. जे काय करायचं ते मनगटाच्या जोरावर करा आणि मनगटाच्या जोरावरच हासिल होऊ शकतंय. तुम्ही किती नारळ फोडले, नारळच्या ऐवजी डोकं सुद्धा आपटलं समजा देवा पुढं, हासिल होणार नाही. कारण माणसाला विवेक बुद्धी आहे आणि विवेक बुद्धी प्राण्याला सहज बुद्धी आहे. प्राणी पोहणं त्याला नैसर्गिकरित्या आहे. त्याला कोणताही वयातला प्राणी टाका त्याला सहज पोहता येईल, त्याला सहज बुद्धी. मानवाला विवेक बुद्धी आहे. तर विवेक बुद्धी असल्यामुळे काय त्याला 1 नंबर बघावं लागतं, 2 नंबर ऐकावं लागतं, 3 नंबर समजून घ्यावं लागतं. समजून घेण्याचे 2 प्रकार आहे. ज्याला समजलं त्यानं चुपचाप असलं, ज्याला नाही समजलं त्यानं विचारायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं? लिहून घ्यायचं, लिहून घ्यायचं, लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायची? प्रॅक्टिस करायची. पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस चालू ठेवायची, पण प्रॅक्टिस थांबवायची. हा चल लक्ष दे. एकच स्थानी 0 असलेल्या 1 ते 5000 पर्यंतच्या सर्व वर्ग संख्येची सरासरी किती? सरासरी म्हणजे काय? सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या. सरासरी म्हणजेच काय? सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या. समजलं? मग आता एकच स्थानी 0 आहे तर त्या वर्ग संख्या कोणत्या? तर मग तुम्हाला माहिती आहे 10चा वर्ग सुरुवात 100 पासून होईल. 100 अधिक
आता एकावर 2 नंबर काय सांगा? 20चा वर्ग 400 अधिक 30चा वर्ग 900 आणि 40चा वर्ग 1600 2500 50चा वर्ग 2500 त्याच्यानंतर अधिक 60चा वर्ग 3600 70चा वर्ग आता त्याच्या पुढे गेलो आपण समजा 5000च्या पुढे सांगितलं आपल्या 5000 पर्यंत फक्त 49 एवढं संपलं वर्ग संख्या. तर याची करायची बेरीज. आता एक खटी मोठा बॉक्स भरायचा 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 2 0 आणि 2 0 2 0 2 0 समजलं का? आता पुढे पहा. हा 9 6 15 15 5 20 20 6 26 9 35 35 4 39 आणि 1 40 4 4 अशी अरे 40 0 40 0 हा 4 4 4 4 8 आणि 3 11 2 13 आणि 1 इकडे संपलंय. किती लिहायचे? पण हे झालं, ही झाली बेरीज. पण आता काय संख्या किती आहे? मोजायच्या सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या. सरासरी म्हणजे काय सांगा? सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या. आता एकूण संख्या किती मोजा? 1 2 3 4 5 6 7 7च आहे 8 नाही. मग आता 7 1 7 7 2 14 3 0 उचलायचे जसे तसे लिहायचे. किती आले सांगा? 2000. ही आली सरासरी 2000. समजलं का? एकच स्थानी 5 अंक असलेल्या सर्व 3 अंकी वर्ग संख्येची सरासरी किती? पहा एकच स्थानी पहा 5 आहे. किती? 3 अंकी वर्ग संख्येची. मग आता तुम्हाला माहिती आहे 5चा वर्ग 25 हा नाही, 15चा वर्ग 225 आणि 25चा वर्ग 625. 35चा मला तर 4 अंकी होतो 1225 आहे का नाही? तर आम्हाला 2च पाहिजे. कोणते सांगा मग? 15चा वर्ग 225 अधिक आणि 25चा वर्ग 625. मग सांगा याचं काय विचारलंय? सरासरी विचारली. मग सर्व संख्येची बेरीज आपण म्हणजे भागीला 2 द्यायचे का नाही? म्हणजे लिहित असताना तुम्हाला असं लिहायचं वाटल्यास 225 अधिक 625 आपण 2 असे सुद्धा लिहू शकता. 2 संख्या ना सरासरी बरोबर एकूण संख्या. सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या. मग आता इथं सांगा 5 आणि 5 हा चला 1 2 आणि 1 3 3 3 आणि 2 5 आणि 6 आणि 2 8. मग सांगा बे 1 बे 450 850 म्हणजे उत्तर किती आलं? 425. म्हणजे 850 चे निम्मे किती? नवीन वाल्याला समजलं का? 850 चे निम्मे 425. तुला जांभळा देऊ राहिलाच थोडंफार खावण्याचं आहे. हा पुढं इथपर्यंत समजलं. आता जे आपल्याला भूमितीमधलं असतं प्रमेय आहे का नाही, ते कूटगीट आम्हाला काही समजत नाही. त्रिकुटन ते समजतं का? आणि ते आम्ही नाही का आम्हाला 10वी मध्ये सांगायचे प्रमेय पाठ करा. पाठ करून पण लक्षात बसत नसेल तर मग आता स्पर्धा परीक्षामध्ये कसं असा प्रश्न निर्माण होतो का नाही? कसं नाही, तुम्हाला जमतंय तसंच घेऊ. तुम्हाला जमतंय तसंच घ्यायचं आपल्याला. तर मग आता सांगा सचिन. हा आता हे बाकीचे गप्पा ठोकू नका. एकमेकांमध्ये गप्पा ठोकून फायदा नाही. ज्या समजा उदाहरण महाराज लोक असतात त्या ठिकाणी पोथी चालते. त्या ठिकाणी कोण जातात? म्हाताऱ्या बाया जातात. ते पोथी ऐकतात. ही म्हातारी तिच्या तोंडाकडे पाहते, ती म्हातारीच्या तोंडाकडे पाहते. थोडंफार कुजबुजतात पण मनातल्या मनात कुजबुजणं चालू असतं. डोक्यात काय विषय असतं? माझी सुनाशी आहे, लेक असा करतो तसा करतो. पण ते डोक्याला टेन्शन जातं का? मला सांगा तुमचं
वय म्हातारं आहे का? मग तिथं नाही का मनातल्या मनात कुचकुचपणा चालू देऊ नका ना. ही पोथी चालू नाही, काही ते बाकी काही चालू नाही, म्हणून इकडे लक्ष द्या. आम्ही विद्यार्थी आहे, आम्ही स्वतः हिरो बनायचंय. ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आहे, मेंदूमध्ये नॉलेजचं बळ आहे, या दोन्हीच्या अंमलबजावणीचा कला कौशल्य ज्याच्याकडे तोच खरा हिरो आहे आणि तोच खरा विद्यार्थी आहे. विद्यार्थीने काय करायचं? टार्गेट समोर आहे, ते टार्गेटची प्रॅक्टिस करायची. आलं लक्षात? तेव्हा ज्या गोष्टी हासिल होईल. चला लक्ष द्या. तीन संख्या 3 4 4 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 800 आहे. तर त्या संख्या कोणत्या? आम्हाला संख्या काढायच्या. मग प्रमाण सांगा कसं आहे सांगा. 3 4 4 5 यांच्या वर्गाची बेरीज किती आहे सांगा? 800. आता बेरीज 800 दिले तर त्याच्या निम्मे काय मिळते आम्हाला? वर्ग संख्या म्हणजे 800च्या निम्मे 400 मिळते. मग आता 400चं वर्गमूळ किती आहे सांगा? 20 आहे. आता हे जिथं 20 आहे, 20ला काय करायचं? मोठ्या. इथं याला लहान संख्या म्हणजे 3x, मधली संख्या म्हणजे सरासरी म्हणजे काय? 4x, आणि त्याच्यानंतर मोठी संख्या म्हणजे काय? 5x. तर आम्ही मोठ्या संख्येने काय करायचं? 5 न. आता 5x म्हणजे 5 गुणिले x असतं. इकडे गुणिला 5 आहे तर काय करायचं? भागीला 5. मग आता 5 आहे का 5 5 चोक 20. या आलेला एक वाटा म्हणजे काय? 4. आणि 4 म्हणजे x आणि x म्हणजे काय? 4. हे समजलं का तुम्हाला? x मांडत बसताना त्याच्याही सुद्धा वेळ चालला जाईल. तर मग आता आलेल्या वाटांना काय करायचंय? याला सगळ्यांना गुणायचंय. गुणिला 4 गुणिला 4 गुणिला 4. सांगा 4 त्रिक 12, 4 चोक 16, सांगा 4 पंच 20. तर मग त्या संख्या कोणत्या सांगा? 12 16 20. किती नंबर? समजलं गणित? अरे पुढं कसं काय चालू ना? गणित संपले का? हा ठीक आहे. 8 नंबर. किती गणित आहे अजून? हा सगळे गणित संपून टाकू आज. मराठी प्लेट थांबून घेऊ आणि यानंतर बुद्धिमापन घेऊन टाकू. 5 गणित संपून टाकायचे म्हणजे याचं डोक्याचं टेन्शन कमी. हा लक्ष द्या. 18वा प्रश्न चालू आहे. नीट बसून घ्या. डोंगरे नीट बैस. हा व्यवस्थित बसा. स्वतःला हिरो समजणार आहे, पिक्चर मधला नाही, हकीकत मधला. मनगटामध्ये ताकद असलेल्या मध्ये, मेंदूमध्ये ताकद असलेला आणि अक्कल असलेला. हा लक्ष द्या. 3 संख्या, हा बोलू नका. 3 संख्या 3 4 4 5 या प्रमाणात असून त्याच्या वर्गाची बेरीज 24 50 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता इथं प्रमाण दिलेलं आहे आणि आम्हाला फक्त काय लहान संख्या काढायच्या? तिन्हीच्या तिन्ही संख्या काढायच्या नाही. काय विचारलं? आमचं टार्गेट हे लहान संख्या काढायची. बिलकुल. तिथे काय पेपर सोडवत असताना आम्हाला काय म्हणलंय? लहान संख्या, मोठी संख्या, सरासरी, मधली संख्या, नाही, होय, आहे, असे जे काय त्याच्या खाली टार्गेट ओढायचं आहे. आलं का तुमच्या लक्षात? मग तो जनरल नॉलेजचा प्रश्न असो का मराठी व्याकरणचा असो का गणिताचा असो का बुद्धिमापनचा असो, हे आमचं टार्गेट. फक्त इतकंच काय 4 सेकंद लागतो त्या ठिकाणी रेषा ओढून घ्यायची आणि आम्हाला आमचं टार्गेट निश्चित झालं की कुशल प्रॅक्टिस करायची. आणि चला लक्ष द्या. आणि प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी साध्य होतात. तर मग सांगा त्यांचं त्या 3 संख्येचं प्रमाण कसं आहे? 3 4 5. ही लहान संख्या, मधली संख्या आणि ही मोठी संख्या. समजलं? आता त्याच्यानंतर 2450 इथं दिलेले आहे त्यांच्या वर्गाची बेरीज. मग आता त्यांच्या वर्गाची बेरीज बेरजेच्या निम्मे म्हणजे वर्ग संख्या. सांगा बे एक बे, बे 12 24 आणि बे 25 50. समजलं? मग आता इथं 1225 हा कोणाचा वर्ग आहे सांगा? 35चा वर्ग. ही वर्ग संख्या आली. मग आता 1225चा वर्गमूळ किती? 35. मग आता इथं काय काढायचं आम्हाला? लहान संख्या. मग या 5 ने काय करायचं? उचलायचे 5 मोठे संख्या म्हणजे गुणिला 5 येतं भागीला 5 म्हणजे इथं 5x समजायचा. मग इथं गुणिले भागीला 5 केलं. 5 1 5 5 7 35. एक वाटा किती आला? 7. 7 म्हणजेच x आणि x चं नाव 7. तर लहान संख्या काढायचं असेल तिथे काय करायचं? गुणिला 7 आणि 7 त्रिक 21 ही निघाली. मधली संख्या विचारलं तर 7 चोक 28. मोठी संख्या विचारली तर 7 5 35. समजलं का?
प्रश्न 19वा. तीन संख्या 3, 4, 4, 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 40, 50 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बिलकुल हीच पद्धत वापरायची. प्रमाण सांगा. 3, 4, 4, 5. लहान संख्या 3x, मधली म्हणजे सरासरी 4x आणि मोठी संख्या म्हणजे काय 5x. त्यांच्या वर्गाची बेरीज 40, 50 आहे. मग आता याच्यामध्ये तर भाग्याला 2 करायचे. बे 20, 40 आणि बे 25, 50. मग आता या 20, 25 या ठिकाणी काय वर्ग संख्या. मग आता इथं तुम्हाला 25चा वर्गमूळ 5 आणि 4 5 20. हा कोणाचा वर्ग आहे? 45चा. 20, 25चा वर्गमूळ किती आला? 45. तर मग आता मोठ्या संख्येनं दिलेली तर त्या संख्या म्हणजे काय 5x आहे. तर गुणीला 5 आहे तर काय होईल? भागीला 5. 5 1 5 5 9 45. तर x नाव 9 आणि 9चं नाव x म्हणून एक पाटा किती आला? 9. तर आता मोठी संख्या काढायची तर गुणीला किती करायचे? 9. 9 5 45. मोठी संख्या 45 आलेली आहे. तर मग आता इथं मधली संख्या काढायची असेल तर 9 चौक 36. लहान संख्या काढायची असेल तर 9 त्रिक 27. समजून राहिलं का? नीट बसून घ्या बरं पहिलं. दोन क्रमांकात समसंख्येचा गुणाकार 1224 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? आता याच्यामध्ये याला काय करायचं असं दिलंय. समजा गुणाकार दिलाय त्याच्यामध्ये वर्ग संख्या बनवायची. वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ म्हणजे काय? सरासरी किंवा मधली संख्या. वर्गमूळ म्हणजे काय? सरासरी किंवा मधली संख्या. मधली संख्या काढायची. डाव्या साईडची आणि उजव्या साईडची संख्या तुम्हाला मिळून जाते. तर मग सांगा किती आहे? 1224. आता याच्यामध्ये एक मिळवा. किती होईल? 1225. 1225चं वर्गमूळ 35. 35च्या डाव्या साईडची 34. उजव्या साईडची 36. तर आम्हाला काय करायचंय? लहान वर्ग संख्या काढायची. याच्या 36 आणि 34 मध्ये लहान कोण आहे? 34 आहे. तर मग आता 34चा वर्ग सांगा किती आहे? मग सांगा. 4चा वर्ग 16. 3चा वर्ग 9. काय म्हणायचं? 3 गुणिले 4 गुणिले 2. 3 चौक 12 12 दोन्ही 24. आता इथं 6 जसे तसे लिहायचे. 4 आणि 1 5. 9 2 11. लहान वर्ग संख्या कोणती आहे? 1156. समजलं का? दोन क्रमांकात विषम संख्येचा गुणाकार 19 35 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? आता उचलायचे 19 35 जसे तसे लिहायचे. त्याच्यामध्ये एक मिळवायचा. वर्गमूळामध्ये टाकायचं. 19 35 आणि किती होईल? 1936. तर आता यांचे वर्गमूळ काढायचं. माहितीने आम्हाला आता या जोड्या पाडायच्या. थांबा. जोड्या पाडल्या तर मग आता इथं काय करण? एका स्थानी 6 आहे. एका स्थानी 6 असलेली वर्ग संख्या कोणती? 6चा वर्ग 36. 19 आणि 36 कोणत्या याचं नाही? 19 कोणत्या दरम्यान आहे सांगा? 4चा वर्ग 16 25. आता इथं प्रॉपरली 16चा वर्गमूळ घ्यायचं. किती? 4 घेतले. पण आता हे 19 16 जवळ आहे का 25 जवळ आहे? म्हणून 16च्या लाईन मध्ये 4 घ्या. मग हा कोणाचा वर्ग आला? 44चा वर्ग. हे कम्प्लीट आलंय. तर आता डाव्या साईडची संख्या किती? 43. उजव्या साईडची संख्या 45. दोन विषम संख्या मिळाल्या का नाही? तर आम्हाला विचारताना लहान संख्येचा वर्ग म्हणजे कोणाचा? 43चा वर्ग. आता 43चा वर्ग 3चा वर्ग 09. 4चा वर्ग 16. या तिन्हीचा गुणाकार करा. 4 गुणिले 3 गुणिले 2. 4 3 12 12 दोन्ही 24. यांची बेरीज करा. 9 4 आणि 0 4. 16 आणि 2 किती? 18. 1849. हाय का याच्यात? एक नंबर. दोन क्रमांकात विषम संख्येच्या वर्गातील फरक किती आहे? 144 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग कोणता? हे आमचा टार्गेट या ठिकाणी तयार झालंय. तर मग आता इथं काय करायचं? 144 उचलायचे मांडले. तर आता तिथं काय सांगितलं? दोन क्रमांकात विषम संख्या सांगितल्यात म्हणजे त्या ठिकाणी लहान संख्येचा वर्ग आणि मोठ्या संख्येचा वर्ग. डोक्यावर 2 2 आहे का नाही? 2 2 किती होतात? 4. तर मग आता इथं भागायला किती मारायचे? 2 2 4. आता इथं भाग तोडा. 4 1 4 4 3 12 किती राहिले? 2. 4 सकम 24. तर आता इथं काय आले? 36. मग 36च्या डाव्या साईडची वर्ग संख्या 35. 36च्या उजव्या साईडची 37. या दोन विषम संख्या आल्या 35 आणि 37. तर आम्हाला काय विचारलं? लहान संख्येचा वर्ग कोणाचा? 35चा वर्ग. 35चा वर्ग 1225. तर 1225 हे उत्तर आलेलं आहे. समजलं?
दोन क्रमागत समसंख्येच्या वर्गातील फरक किती आहे? 100 आहे. तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग कोणता? तिथं मोठ्या संख्येचा वर्ग काढायचं हे झालं आमचं टार्गेट. आता 100 रेजशन तसे लिहा. तर लहान संख्येचा वर्ग आणि मोठ्या संख्येचा वर्ग अशा दोन संख्या असतात का नाही? तर वर्ग म्हणजे त्याचा घात 2 2 आहे. मग त्याची बेरीज करायची. 2 आणि 2 4. छदस्थानी 4 लिहायचे. मग 4 आहे का 4 आहे? 4 25. मग या ठिकाणी भाग करायची त्याला 25. 25च्या डाव्या साईडची लहान संख्या 24, उजव्या साईडची 26. दोन संख्या 24 आणि 26 आम्हाला मिळाले. लहान संख्या 24 आहे, मोठी संख्या 26 आहे. तर मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे 26 चा वर्ग. 26 चा वर्ग किती आहे सांगा? 676. तर 676 हे उत्तर आलेलं आहे. तर या ठिकाणी गणिताचा प्लेट संपलाय. लगेच आपल्याला वर्ग म्हणजे पाडे वर्ग घन हे संपल्यानंतर 5 मिनिटात लगेच बुद्धिमापनचा प्लेट चालू होईल.